माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही मागासवर्गीय एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, मायनॉरिटी, गरीब बहुजन समाजाच्या लोकांनो, तसेच जे कोणी संविधानाला मानतात, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, असे सर्व भारतातील लोकांनो आणि महाराष्ट्रातील लोकांनो, आज आपल्या देशावर एवढं मोठं संकट आलेलं आहे. बघा, माझ्या महाराष्ट्रात मराठी साहित्य संघ ज्यांनी 10-10 PhD घेतलेल्या आहेत आणि जे आज 75 वर्षापासून हे करत आहेत, आज एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे या महाराष्ट्रामध्ये की जगामध्ये जेवढा अन्याय अत्याचार होत नाही तेवढा अन्याय अत्याचार होतो आहे. इतिहास बघा, आर्य विदेशी यहुदी आर्य ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर भारतात आलेले आहेत. आमच्या देशात बुद्ध मौर्यवंशी नागवंशी जो बुद्धाला मानत होता, बुद्धाने एवढी मोठी क्रांती केली हजारो वर्ष अगोदर, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्यायाच्या मार्गाने, आणि जगाला त्यांनी मार्ग दाखवला. एक सुद्धा रक्ताचं थेंब नाही. आणि एका काळात ही सोन्याची चिडिया होती दादांनो, अजंठा वेरूळ बघा. आणि हे आर्य जगातले सगळ्या टेररिस्ट, रेपिस्ट, गुंडे, मवाली एवढे क्रूर लोक या जगामध्ये कुठं नाही आहेत. आणि हा आपल्या देशातला पहिला प्राईम मिनिस्टर आर्य भयानक मोगल, हा जगातला सगळ्या टेररिस्ट कोम मोगल आणि आर्यचं, हा पंडित जवाहरलाल नेहरू हा या देशाचा दुश्मन आहे. हे प्रूव्ह करून सांगतं कितीतरी व्हिडिओमध्ये. आणि बघा दादांनो, हे आर्य विदेशी ब्राह्मण 3000 वर्ष अगोदर हा भारतीय खोजमध्ये हा सांगतोय, मोगल आणि पंडितचा औलाद या देशाचा दुश्मन, 90% समाजाचा भारताचे दुश्मन हे काय म्हणतो. आर्य विदेशी ब्राह्मण हे युरेशियातनं 3000 वर्ष अगोदर आलेत. आणि या लोकांनी आमच्या देशामध्ये आमच्यावर राज्य करण्यासाठी मूल निवासी, हा आमचं भारत देश आहे, हा 90% मूल निवासी समाजाचं, यांनी काय केलं, जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, मनुस्मृती बनवली आणि आज हजारो वर्षापर्यंत आमचं शोषण केलं. आणि त्याच्या विरुद्ध क्रांती याच महाराष्ट्रात 1000 वर्षापर्यंत क्रांती केली, संतांनी केली. जिजाऊ शूद्र अतिशूद्र लोकांनी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, आदिवासीची अहिल्याबाई होळकर एसटीची, आणि फुले शाहू आंबेडकर पेरियांनी आपलं पूर्ण जीवन बर्बाद केलं. बाबासाहेबाचे पोरंसुद्धा मेलेत दादांनो, आणि आम्हाला संविधान दिलं. बघा, इतिहास याच महाराष्ट्रातला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत, ह्युमॅनिटीनी कोण शिकलेले होते? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या महाराष्ट्राने इतिहास घडवलेला नाही. या महाराष्ट्राची दशा बघा. हे जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, आणि तुम्ही पेशवाईचा काळ बघा, कोण होते? कोणी मारलं संभाजी महाराजाला 32 तुकडे करून? कोणी मारलं विष देऊन? कोण होती आई जिजाऊ सिंदखेड राजे लखुजा शूद्राची पोरगी? कोण होती? अहिल्याबाई होळकर, नगर डिस्ट्रिक्टमध्ये आदिवासीची. इंग्रज आलेत म्हणून फुले शाहू आंबेडकर पेरियार झालेले आहेत. आणि बघा 50ला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आणि हे निजामी मराठा, म्हणजे बघा ज्या वेळेस यांनी मनुस्मृतीमध्ये काय केलं की ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण हा मालक, क्रूर, जगातले टेररिस्ट आणि रेपिस्ट एवढे जगामध्ये खुंकार आतंकवादी कोण नाहीत. बावतनं क्षत्रिय ब्रह्माचा, आणि याने शेती करायची, आणि हा शेती करे मेहनत करे. जो कोणी याच्या विरुद्ध बोलेल किंवा यांचे गुलाम आहे, आजही गुलाम आहेत, कारण पिढ्याने पिढ्यांपासून यांच्याकडे पैसा, धन, दौलत, आणि यांची गुलामगिरी करण्याचा धंदा. आणि वैश्य म्हणजे हा धंदा करणारा, हा पण गुलाम, पण क्षत्रियाला नाराज नाही करायचं. असं करत करत आणि क्षत्रिय राजा हे सांड आले होते, आणि शूद्राच्या बाया करायला लागल्या 10-10 बायका. सांगा मला, आज ब्राह्मणांची पोरगी मराठ्याच्या घरात आहे, मराठ्याची पोरगी एस-सीच्या घरात, एस-सीची पोरगी मराठ्याच्या घरात, एस-टीची आम्ही रिलेशन मेंटेन करतो ना. जेव्हा 10-10 बायका करायला लागलेत, तर राजा, त्या कुठल्या तरी क्षत्रिय राजांनी मला दाखवा इतिहासात की संताला मारलं. काय सांगितलं संतांनी? अरे तुम्ही देवाचे पोरं आहेत, स्वतःचा जीवसुद्धा दिला. बघा तुकाराम महाराज याच महाराष्ट्रात पहिले पंढरपूर क्रांती केली.
आणि दादांनो यांनी मग काय केलं की आपलं कसं चालेल, अरे यांचं जे संडासाला जायचे दिवस रात्र शूद्रातले अचित शूद्र ना आमच्या बहुजनांच्या 7,000 जातीकडून आमचं शोषण करतायत. आमच्या आया बहिणी 3 वर्षाच्या पोरीपासून बलात्कार खुकून अशी व्यवस्था केली. आदिवासींच्या पोरींना छातीवर कपडे ठेवण्याचा अधिकार नाही. आम्ही फार न्यायप्रिय आहोत. आम्ही जंगलात गेलो, बघा वागचूक 36 अवॉर्ड मिळाल्यानंतर आज काय चाललेलं आहे आदिवासींवर. आणि दादांनो असे हे मोगलांच्या अवलादी निघालेले आहेत. महाराष्ट्रात 200 फॅमिली आहेत, ह्या स्वतःला क्षत्रिय समजतात. आणि 26 जानेवारी 50ला हे झालं, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, मानवता, इन्सानियत. कोण बसले, कोण शिकलेले होते? कॉर्पोरेट सेक्टर, सगळे आतंकवादी, देशद्रोही, जगातले टेररिस्ट बसलेले आहेत. कोण झाले सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे जज, कोण झाला पोलीस कमिशनर, कोण झाला SDO, कोण झाले हायकोर्टचे जज, आरती साठीसारखे. बघा तुमच्या डोळ्यामध्ये 21व्या सदमध्ये अरे आहे का कुठं ब्रह्मा? आणि हे राज्य करतायत. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, सगळ्यात बदमाश मीडिया या महाराष्ट्राची लोकमत, ABP न्यूज, TV9, मट्टा पुढारी. आणि दादांनो बघा, अरे गरीब मराठ्यांनो, OBCच्या लोकांनो, कालेरकर आयोगने म्हणलं हा हरामखोर भारतातला जगातली टेररिस्ट कोम मोगल आणि पंडितचा अवलाद यांनी कालेरकरला रिजाईन करायला लावलं. संडास साफ करेल का म्हणतो. आणि बघा बाबांनो, दादांनो, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल बनवून आमच्या बहिणींसाठी, आया बहिणींसाठी, त्यालासुद्धा यांनी अपोज केलं. बाबासाहेबांचे पुतळे जाळलेत. बाबासाहेब नसते तर कुठं असते तुम्ही? या महाराष्ट्रातील निजामाचं जे आमदार खासदार ते लिखून बी कलार, 5-5 खासदार. आणि हा कलार म्हणजे दारूचा व्यावसायिक मराठवाड्याने याच्यातले. दादांनो, आणि सोनार कधी गरीब राहत नाही. आहे का जगात असं कुठं ब्रह्मा? काय चाललं आहे आज? यांच्या बापाचा देश होय का हा? सत्ता भोगण्यासाठी हरामाचं आणि अन्याय अत्याचार करणे हे का लोकशाही आहे? जगाच्या पाठीवर असा अन्याय अत्याचार आहे का? बघा ना, फलटणचं कोण आहेत हे लोक? आमच्या आया बहिणी. अरे इतके क्रूर आहे. पश्चिम बंगालची एक डॉक्टर मरते ते हे लोक विरोध करतात. आणि बघा, संविधानाला मानत नाही. आपला महाराष्ट्रातला भाऊ भूषण गवई साहेब, माझं घरचे रिलेशन आहे, तो मला ओळखतो, मी त्यांना ओळखतो. जोडे चप्पल संविधान नाही पाहिजे. अरे 1000 वर्ष शूद्र, खोटा इतिहास आहे का? आणि सगळे हे मराठी साहित्य संघापासून संभाजी ब्रिगेडचे हे कोकाटे, बनबरे, रणजित, हा प्रवीण गायकवाड यांनी 10 सप्टेंबरला माझी पुण्यातली पत्रकार परिषद कॅन्सल केली. हां, हिंदू धर्म, शिवधर्म, आता मराठी धर्म. अरे शरम करा, शरम. बोला ना, तोंडातनं आवाज काढा ना. कुठं आहे का ब्रह्मा? किती अन्याय तर. अरे तुमच्यावरही तेच पाडी येणार आहे. आणि दादांनो 26 जानेवारीपासून सुरुवात झाली. कोण बसले आहेत? बाबासाहेबांचा एक पोरगा होता यशवंत, 1912चा जन्म, त्याला मॅट्रिकसुद्धा होऊ दिलं नाही. बिचारा एका पायाने हँडिकॅप, 4 पोरांच्या अवते दिले. हिंदू कोड बिल आणि कालेरकर बाबासाहेबांनी रिजाईन केलं. ज्यावेळेस आरक्षण दिलं होतं बाबासाहेबांनी, पंजाबराव देशमुखसारखे, कर्मवीर भाऊराव पाटील, जे दे, यशवंतराव चव्हाणसारखे दिलदार लोक 42चा आंदोलन, त्यांच्या पत्नीला काठी लागले, मुलं नाही झालेत बिचाऱ्यांना. त्यानंतर गाडगे महाराज, सरदार वल्लभभाई पटेल OBC होते. आणि बघा 51ला हा हरामखोर या देशाचे दुश्मन हे मोगल आणि पंडित हे यांचे आतंकवादी संघटन देश चालवत आहे, RSS. बघा किती क्रूर आहे. ज्योतिराव फुलेचं नॉलेज बघून गुलामगिरी आणि शेतकऱ्यांना सोड. आणि 1869ला रायगडावरून समाधी शोधून काढली आणि चरित्र लिहिलं. हा आतंकवादी, देशद्रोही, आर्य विदेशी ब्राह्मण बाल गंगाधर टिळक यांनी आतंकवादी देशद्रोही काँग्रेस आणि 1925ला आतंकवादी देशद्रोही आर्य विदेशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य लोकांनी जनसंघ RSS बनवलं. कोण राज करतायत 50 पासून? कोण बसले आहेत? हे आतंकवादी यांचा बापाचा देश आहे का? आणि तुम्ही अरे स्वतःच्या आईसोबत बेईमानी करताय, तुम्ही स्वतःच्या पुरीसोबत. अरे मराल तर काय प्रॉपर्टी घेऊन जाणार आहे का? काय चाललंय आज? फ्रॉड 30 वर्षापासून. कुठं मिळालं स्वातंत्र्य तुम्हाला? आणि बघा 52मध्ये 51ला रिजाईन केलं. 52ला पहिला इलेक्शन झालेलं आहे. सांगा कोण कोण बसले आहेत तिथं? कोण आहे ते? कोण शिकलेले होते? आणि बाबासाहेबाला हे दुश्मन आर्य विदेशी ब्राह्मण आणि मोगलच्या औलादाने बाबासाहेब निवडून आले होते 74 काही मतांनी. हा BJPचा अध्यक्ष नड्डा सांगतो पार्लमेंटमध्ये. किती दुश्मन. काय केलं असतं संविधान नसतं तर? कुठं संविधान आहे? काळे टोपीवाले संघात जायचे
तेली कुणबी कलार विदर्भ मराठवाड्यातले आणि सोनार कधी गरीब राहत नाही आणि हे निजामाचे बसलेले आहेत. काय व्याख्या आहे? जो जगातला सगळ्यात जास्त आतंकवादी देशद्रोही टेररिस्ट तो खासदार झालेला आहे. आणि कोण झाले त्यांचे पीए? कधी तुमचे डोळे उघडतील लोकांनो? फुकट नाही मिळेल. 7,22,000 लोकांनी पांढरे टोपीवाले पायात चपला नव्हती आपलं बलिदान दिलं आमच्यासाठी. आणि हे आमचे 1,000 वर्षामध्ये अतिशय आहुती दिली तेव्हा संविधान मिळालेलं आहे. सांगा कोण झाले त्यांचे पीए? कोण शिकलेले होते? काय व्याख्या? कोण आहे ते? डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली जगातला टेररिस्ट बलात्कारी खुनी तो खासदार. डिस्ट्रिक्टचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी पुणे मुंबईचे कॉर्पोरेशनचे मेंबर. तहसीलचा गुंडा मवाली बलात्कारी खुनी तो आमदार. तहसीलचा गुंडा मवाली तो नगर परिषदचा मेंबर. आणि गोरगरीब लोक राहतात बिचारे, नाही मजुरी पैसा आला पाणी पंचवतात. संध्याकाळ झाली की दारू पितात आणि त्याच्या पोला बल. हे काय लोकशाही आहे? कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य? अरे पशु पक्षापेक्षा तुमच्या बुद्धीला नेलं. कुत्रा आणि मांजर बघा चिकनचं पीस खातात, टाका त्याला मातीचं. तुमच्या मायबापापेक्षा दगड मोठा आहे. अरे कुठं आहे तुमची बुद्धी? 21व्या सदीमध्ये जगामध्ये आहे का प्रत्येका जन्म? याच्या बापाचा देश होय का? किती तुम्ही किती नीच वृत्तीला पोहोचलेले आहेत तुम्ही. राजकारणाचे लोकांना, शिकलेल्या लोकांना म्हणतो, SC ST OBC मायनॉरिटीच्या लोकांना सगळ्यांना म्हणतो शिकलेल्या लोकांना फुकट नाही मिळालेलं आहे. आणि त्यानंतर बघा दादा यांची कुर्ता. 54मध्ये बाबासाहेबला भंडार पाडलं. 56ला 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली 56ला. आणि हा हरामखोर मोगल आणि पंडितचा अवलाद आर्य आणि याचा जगातला टेररिस्ट कोम ही RSS. हे 83ला जेव्हा इंग्रज आलेत 1813ला शिक्षण तेव्हापासून ही संघटन तयार झाली RSSची. रजिस्टर आजही नाही आहे. एकटा आमचा भाऊ लढतोय बाबासाहेबांचे रक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उघडा डोळे. आणि 56ला दीक्षा घेतली. 4 डिसेंबरला बुद्धगया नेपाळला गेले, परत आले. सेशन चाललं होतं. या हरामखोर आर्य आणि विदेशी लोकांनी याची मावशीची पोरगी सविता कबीर बघा याचा इतिहास. हा मोगल आणि आर्याचा या भारताच्या दुश्मनचं कोण आहे? गंगाधर नेहरू. कोण आहे? मोतीलाल नेहरू. रखेल याची मावशीची पोरगी. हरामखोर हे सगळे बलात्कारी खुनी अन्याय अत्याचारी जगातले टेररिस्ट आहेत. जगाने यांना आता संपवायला पाहिजे. जगासाठी घातक कोम आहे. कारण जगातला सेकंड लार्जेस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे. सोन्याची चिडी आहे, उघडा डोळे. आणि ते टुनटुन आणलं आहे मनुस्मृती. 30 वर्ष कुठं मिळालं तुम्हाला स्वातंत्र्य? फक्त इंदिरा गांधीने 18 वर्षाची प्रगती केली तीच. त्याच्यानंतर मी कितीतरी व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आणि बघा दादांनो, यांना गधे घोडे पाहिजे होते. मराठवाड्याचं गधे घोड्या लोकांना घेण्यासाठी तो होता हैदराबादमध्ये. आणि त्याला 6 डिसेंबर सकाळी सकाळी हा आतंकवादी देशद्रोही मोगल आणि पंडितचं या देशाचा 90% दुश्मनचा मावशीची पोरगी सविता कबीरच्या थ्रू त्याची हत्या केली अर्ली मॉर्निंग. हे विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह केलं आहे. अजूनही बाबासाहेबाचा रिपोर्ट इथं आहे. आणि एवढे कोर बाबासाहेबाची डेड बॉडी बॉम्बेला विटाळ होत होतं. अरे का रे निजाम्याच्या 200 आणि कुठं गेलं रे साहित्य संघवाले मेले का रे? कोकाटे बनबरे रणजित बोला ना रे महाराष्ट्रातले विद्वान लोकांनो. आणि हा शंकरराज चव्हाण काळी टोपीवाला आतंकवादी तेली कुणबीचा त्या काळातला LLB हा बलात्कारी खुनी सत्य साईबाबा बेंगलोरवाला त्याचा चेला. आणि याचा पोरग अशोक चव्हाणनी बघा 1 लाख पोरी गायब आहेत. जनावरापेक्षा खालचं सण सूर्यवंशी चव्हाण. बदलापूरचं प्रकरण बघा. आणि 1 मे 1960ला कुर्ता बघा. विदर्भ हा आदिवासी बाउल एरिया कारण MP मधनं निघालेला. गरीब लोक राहतो SCचे. गरीब मुसलमान लोक. मी हलबा समाजा माझ्या रिलेटिव्हच्या भिंतीला मुसलमान आणि त्यांच्यापासून आम्ही मागठाचा धंदा शिकलो विणकरीचा. गरीब तेली कुणबीचे लोक राहतात दादांनो. बघा गोंदियापासून MPच्या बाउंड्रीपासून तर आंध्रच्या बाउंड्रीपर्यंत काळा सोना आहे. नॅचरल गिफ्ट आहे. भारतातला सगळ्यात रिचेस्ट स्टेट असेल तर हा विदर्भ आहे. कधी मागणी नव्हती केली. बघा किती कूर आहेत हे. पॉवर स्टेशन फॉरेस्ट. आणि गरीब लोक राहतो. यांनी 1 मे 1960ला ॲड केलं. किती बदमाश लोक आहेत हे. कोण चालवले आहेत? कधी मिळालं आहे स्वातंत्र्य? सांगा रे लोकांनो. कोण इतिहास लिहितो आहे? कोण पोलीस कमिशनर बसले आहेत? कोण SDO आहे? कोण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट? सगळे आतंकवादी बलात्कारी बसले आहेत. आणि सगळ्यात बदमाशी प्रेस मीडिया भारतातले महाराष्ट्रातील सगळ्यात कूर. आणि नागपूरला आतंकवादीचं ऑफिस काँग्रेस जनसंघ RSSचा MPMला ट्रेनिंग देण्यासाठी काढलं. कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य?
सांगा. मी आज विचारतो, जे डॉक्टर शिकले आहेत, इंजिनियर शिकले आहेत, हा कल्लूरकर देशाचं गुपित विकणारा, हा आतंकवादी देशद्रोही आर्याचा औलाद बसला ARDM डायरेक्टर. त्याच्यानंतर हिस्ट्रीचे PhD केलेले नरेंद्र जाधव, मुंगवेकर, कसबेकर बुड्ढा झालेला आहे, श्याम मानव आणि हे आंबेडकर नामक दलाल बसतात. त्यांना विचारतो, भारतातले जेवढे विद्वान आहेत त्यांना, आणि लॉचे PhD घेणं कुठं मिळालं आहे स्वातंत्र्य? किती क्रूर होता हा? कोण आहेत हे लोक? आणि 62 बघा, पूर्ण आदिवासीची जंगल घेण्याकरता बघा दादांनो, पुण्यामध्ये आदिवासी संशोधन केंद्र काढलं. आदिवासीचं संशोधन करायचं. बघा, आमच्या 47 कास्ट हिस्लॉप कॉलेजच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. डोकं बघा, गडचिरोली चंद्रपूर साईडच्या 2-3 कास्ट, मराठवाडा वेगळं केलं त्यातलं 2-3 कास्ट, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या 2-3 कास्ट, सोलापूर साईडच्या 2-3 कास्ट, खानदेश जळगाव साईडच्या 2-3, गुजरात बाउंड्रीच्या 2-3, आणि हा मधुकर पिचड आंबेगावचा पुण्या डिस्ट्रिक्टमध्ये राहणारा राजगुरूजवळचा. हे 14 जातीच्या लोकांना वेगळं काढलं. 13 आमदार, 2 खासदार, यांची काही चूक नाही आहे. डोकं बघा, डोकं. आणि आदिवासी रिसर्च सेंटर आणि मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे, 39 जन्म, कोळी समाजाचा, याला बनवलं डायरेक्टर. आणि पुस्तकं लिहिलं याने. सांगा, तुमचं सिलेबस तयार करणारे कोण? जेवढे डॉक्टर आहेत त्यांना गाईड करणारे कोण? किती आहेत हे कूर? अरे सगळे डॉक्टरसुद्धा बघा, पश्चिम बंगालमध्ये एका पोरीची डॉक्टरची होते, इथं विरोध करतात, आणि फलटणला एक, कारण ती बॅकवर्ड क्लासची पोरगी आहे. खासदारपासून, आमदारपासून, पोलीस कमिशनरपासून तिचं बलात्कार केलं. दुसरी केस आली, कोणी तोंडातनं नाही. आणि स्वतःला काय समजता? अरे दुश्मन आहात तुम्ही. निजामी मराठ्यांना 200 फॅमिली, आणि या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, आणि हा सगळ्यात बदमाश हा वामन मेश्राम हरामखोरने 14 आदिवासी संघटन, पूर्ण भारतातला आदिवासींचं लाईफ बर्बाद केलं, अखिल भारतीय आदिवासी संघटन काढून. आणि हा 48 वर्षापासून त्या देशद्रोही संघटन संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघटन लग्न केलेलं आहे. केली का ओबीसी जनगणना? आणि यांचे लोक आम्हाला म्हणतात तुम्ही खोटे आदिवासी, तुमच्या आईजवळ डुकरं कुत्रं झोपले तर स्टेजवर जाऊ. बघा किती क्रूर लोक आहेत हे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. आणि खापर्डे साहेब म्हणत होते, SC समाजाचे लोक हे पैशाच्या लालचीपायी आपल्या आईला, आपल्या बायकोला, आपल्या पोरीला वेश्यावसा बसवतात. सत्य निघालं. आज एवढी आफत आले बघा, दीक्षाभूमी विकणार आहे. एवढे क्रूर हे लोक. यांना दिली आश्रमशाळा मास्तरीनबाई, आणि हा 64 पासून मेला हा या देशाचा दुश्मन. केलं सत्यानाश. कारण महाराष्ट्रामध्ये यांची आईसुद्धा बाप आहे, सगळ्यात रिच आहे, महाराष्ट्रात 10 स्टेटला पाळू शकतो. आणि 64 पासून हा निजामी मराठाचा अवलाद राजकारणामध्ये आहे, शरद पवार. झालं. त्यानंतर गुलजारला नंदा झाले हंगामी, 2दा त्यांचं सामान फेकून दिलं नोकरांनी, असे होते लोक. लालबहादूर शास्त्री 66ला ताशकंदला जेव्हा मारला, अजूनही रिपोर्ट नाही आला. आणि त्यानंतर आमची पोलादी आई, जशी जिजाऊ होती, अहिल्याबाई होळकर आदिवासीची, सावित्रीबाई फुले रमाई, तशी इंदिराजी पोलादी 18 वर्षात जे काही प्रगती केली. प्राईम मिनिस्टर होता बरोबर याचा विरोध करायला लागला सिंडिकेट इंडिकेट. इंदिराजींनी प्रायव्हेट बँकला नॅशनलाइज केलं, कितीतरी अंडरटेकिंग ऑफिस, गव्हर्नमेंटचं ऑफिस काढले. आणि 67मध्ये विश्वरत्नसाठी जेलमध्ये गेले आमचे नॉर्थचे लोक. आमच्या आया बहिणी गेल्या, प्रेग्नंट झाल्या जेलमध्ये. तिने बघा विश्वरत्नाचा पुतळा, आरक्षण जनक शाहू महाराजांचा पुतळा, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, आणि जगातला टॅलेंटेड राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. आणि 2024मध्ये यांच्या सीटा, अरे पूर्ण फ्रॉड इलेक्शन होता EVM 30 वर्षापासून. आणि दादांनो, कोणी निजामी मराठाचा अवलाद, अरे हे दुश्मन आहेत, दुश्मन. अजूनही बघा, महाराष्ट्र मराठा साहित्य संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे कोकाटे, बनबरे, रणजित, 2-2, 4-4 पेर, कोणाच्या तोंडात ना आवाज नाही. मी पुण्यात राहतो ना, करा ना, चालेल. आणि 18 वर्षात जे प्रगती केली. 77मध्ये मंडल कमिशन आलं, हा निजामी मराठाचा अवलाद ओबीसीसाठी. ऐका रे, गरीब मराठा ओबीसी, याने वसंतदादाची गव्हर्नमेंट पाडली. याच महाराष्ट्रामध्ये क्रांती केली, क्रांती झालेली होती. याने पुरोगामी लोकशाहीकडून काँग्रेस जनसंघ RSS, म्हणजे जनसंघ RSSची, आणि हा पुरोगामी लोकशाहीचा यांनी केली वसंतदादाला हे करून.
78मध्ये बघा किती क्रूर लोक आहेत. कोण राज्य करत आहेत? कुठं मिळालं स्वातंत्र्य? 80मध्ये परत झाली. जनसंघ आरसे जाऊन आला. BJPचं फूल 81मध्ये जनगणना केली. 1,10,00,000. 2च्या ठिकाणी 4 खासदार हेच झाले ज्यांच्या आईजवळ ब्रह्मा झोपले होते, खरे आदिवासी. 13च्या ठिकाणी 25 आमदार झालेत. 6 करोडचं घपला केलं आहे आणि आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, जनसंघ RSSचे MPML सोबत आहेत. आणि 81मध्ये आम्हाला म्हणतात तुमच्या आई बापाचं तुम्ही प्रूव्ह करा 50च्या अगोदर. अरे जागा रे. आणि हा हरामखोर हे आतंकवादी, देशद्रोही सुप्रीम कोर्टचे जज, हायकोर्टचे जज, महाराष्ट्रातले पोलीस कमिशनर, SDO आणि आरती साठे जज, बलात्कारी, खुनी, अन्य अत्याचारी. सांगा रे, EWS ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य गरीब आहेत का? निजामी मराठा केली का OBC जनगणना? सगळे समाजातल्या लोकांना बायकॉट करा. काँग्रेस, BJP असं झालं असेल जेवढे आहेत तेवढ्यांना. एकटा लढतोय बाबासाहेबांचं रक्त 20 वर्षापासून EVMच्या विरोधात आणि गोरगरिबांसाठी. सांगा. आणि त्यानंतर इंदिरा गांधी मंडल कमिशन लागू करणार होती. बघा किती क्रूर आहेत. आमच्या शीख भावांना हे काय म्हणतात? खलिस्तानी. आणि इंदिरा गांधीला माहीत होतं दादांनो की माझं मृत्यू होणार आहे. त्यांचा PA RK धवन आर्य 75मध्ये जेव्हा इमर्जन्सी लावली, हे आतंकवादी संघटनचा हा बाळासाहेब देवरसने पाया पडले होते आणि तेव्हापासून तिचे मागे लागले होते. 70मध्ये जगाने म्हटलं इंदिरा गांधीला न्यूक्लिअर पॉवर साईन कर, नाही केलं. 74ला न्यूक्लिअर टेस्ट केली, ही होती पोलादी. 71ला बांगलादेश जिंकलं. 72ला ड्रॉट आलं. अमेरिकेतल्या डुकराला 4 ती ज्वारी खाली. आणि 73ला मिसाईल मॅन निडलपासून तर पेरिया रामास्वामी. बघा कधी भ्यायला नाही. 85% लोकांना काय सांगितलं? 59% आरक्षण दिलं. महाभारत रामायण काल्पनिक. आणि दादांनो इंदिरा गांधीला मारून खलिस्तानी म्हणणारे आमचे शीख भाऊ देशासाठी रक्त देतात आणि आम्ही बहुजनांच्या गरीब हिंदू भाऊमध्ये लाखो लोकांची कत्ल करून टाकली. किती क्रूर. आणि त्यानंतर बघा पूर्ण गुलामगिरी कोण आहे? काँग्रेस, BJP RS अलायन्सचे. हा मोगलचा औलाद राजीव गांधी पायलवान यांनी हिंदू मुस्लिम करून मंडल कमिशनला करण्यासाठी अयोध्येचा मंदिरचा दरवाजा उघडला. 84मध्ये लाखो हिंदू मुस्लिम कतील. आणि स्वतः हा फिरोज गांधी मोगलाचा औलाद. त्यानंतर 85मध्ये आतंकवादी, देशद्रोही अटल बिहारी वाजपेयी, आर्य ब्राह्मण, मनू सिंग बी जिंकता आहे आर्य ब्राह्मण काँग्रेसमध्ये. आणि हा प्रकाश कारत कॅबिनेटने EVMच्या प्रस्ताव, राजीव गांधीजींनी EVMचा प्रस्ताव पास केलेला आहे. आणि आज काय म्हणतो 89मध्ये ₹1 टॅक्स 10 पैसे खातात, खर्च करतात, 90 पैसे खातात. आणि VP सिंग साहेबांनी मंडल कमिशन लागू केलं. आणि त्यानंतर सपोर्ट मागे घेतलं. BJP झाली आहे 80मध्ये. आणि त्यानंतर चंद्रशेखर. आणि 91मध्ये कूर्त बघा यांनी त्याच राजीव गांधीची तमिळच्या नावाने हत्या केली. बघा किती क्रूर. कुठं होती तुमची बुद्धी? आज 85 करोड लोक 5 किलोने. बघा तुमचं डेव्हलपमेंट. 371 ठिकाणी फ्रॉड 19मध्ये. मी कितीतरी व्हिडिओमध्ये प्रूव्ह केला आहे. 30 वर्षापासून फ्रॉड 3 टाईपनी केलेलं आहे. ताली थाली वाजवा रे. कोलोन आलं तर शेतीवाल्याचं बिल आणलं, 900 लोक मेले. हा हरामखोर बेईमान, हा इटलीचा औलाद न मोगलचा औलाद, 1 नंबरचे बदमाश हे लोक. कधी काढलं का विषय? हे विषय नाहीत का? गेलं का कुठं? आणि मुसलमानांनी कोरोना लाखो लोकांच्या डेड बॉडी जित केलं. हे महाराष्ट्रातले डॉक्टर हे दुश्मन आमचे सगळे. 5,000चं इंजेक्शन 50,000ला. आणि एवढ्या मोठ्या पोरीला मारलं. एकाच्या तोंडातनं निषेध नाही. आणि संविधानावर जोडे फेकतात. बार कौन्सिल पूर्ण महाराष्ट्राचं सगळे हे बसले आहेत आतंकवादी, देशद्रोही. आणि त्याच्या भरोशावर हे आम्हाला आमच्यावर अन्याय अत्याचार करतायत हरामखोर लोक. खबरदार. आता आमचा एकटा भाऊ कापी आहे, घुसा यांच्या घरात, अनरजिस्टर्ड संस्था. आणि कुठं आहे रे ब्रह्मा? तुझ्या बापाचा देश होय का रे हरामखोरांनो? निजामी मराठाच्या 200 फॅमिली
हां 85 करोड 5 किलोनी 13 करोड फिरतायत आणि 60 करोड पोरं हे संभाजी ब्रिगेडचे मराठा सेवांगाचे कोकाटे बनबरे रणजित प्रवीण गायकवाड त्यानंतर हे राजकारणी शरद पवार सारखे यांचे आमदार खासदार मिनिस्टर नरेंद्र जाधव कसबेकर मुंगवेकर सगळे SC ST OBC मायनॉरिटीचे लोक 60 करोड लोक गुवाचं पाणी नंगा साधू हाकतात मुतात ते प्यायला आणि यांचे कुत्रे तरी पितात का यांच्या बायका झोपायला ही आजची प्रगती आहे आणि पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे 91 मध्ये यांनी नरसिंगराव हा आर्य विदेशी ब्राह्मणने गेट करार केला बहुमत नव्हतं याला पहिले निजामी मराठ्याने जिवंत केलं पूर्वगोबी लोकशाही जनसंघ RSSची नितीन गडकरी बांधकाम मिनिस्टर आणि दादांनो नरसिंगराव हा आर्य विदेशी ब्राह्मणने गेट करार करून भारतातल्या जल जंगल जमीन अंडरटेकिंगचे ऑफिस आणि गव्हर्नमेंट जॉब विकून दिलं 92 मध्ये क्रिमिनल लावलं OBCच्या लोकांनो गरीब मराठ्यांनो 93 मध्ये बहुमत नंतर आदिवासी शिबूर जेलमध्ये टाकलं 94 मध्ये आनंद मार्गासाठी प्लेन भरून हे आलं आणि दादांनो 96 मध्ये अटल बिहारी वाजपेयीला 13 दिवसाची गव्हर्नमेंट पाडली कांशीरामजींनी काय म्हणतात कांशीरामजी 14 एप्रिल 1984ला BSPची स्थापना आहे नारा होता तिलक तलवार तराजू मारो सालू को जूते 4 85 भाग हमारा है आणि आज तिलक तलवार तराजू पुंगी बजाएगा भावाजी लाओ हिंदू राष्ट्र अरे डूब मरो पानी में गुलाम 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 समाज पार्टी कांशीराम त्यानंतर देवगौडा हे काँग्रेसचा हा सीताराम केसरी त्याची धोती सोडली इंद्रकुमार गुजरालनं 99 पासून फ्रॉड इलेक्शन हा आर्य विदेशी अटल बिहारी वाजपेयी EVMने निवडून आलेला आहे आणि त्यानंतर यांनी पेन्शन बंद केलं रक्तदान जातं हा अरुण शौरी शिव्या देतो आणि हे बघा खडगेसारखे गुंडे मवाली बलात्कारी समाजाचे 131 खासदार कोणाच्या तोंडातनं आवाज निघत नाही काय लायकी यांची गुवाचं पाणी प्यायलं तर आम्ही भरतोय टॅक्स कुठं मिळाली आहे आजादी आणि आज पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये जगामध्ये जेवढं आणतं तेवढं हे सगळे गुंडे मवाली बसले आहेत पोलीस कमिशनर हायकोर्ट सुप्रीम कोर्टचे जज बघा तुम्हाला विचारतायत SIR करून तुमचं प्रूव्ह करा याच्या बापाचा देश होय 7,22,000 लोकांनी आहुती दिली आणि भीमा कोरनेवाले एक ओम आहे नौटंकी करायची नाही एकटा या बाळासाहेबांच्या मागे जन आंदोलन करू आम्ही कफन बांधलेलं आहे आणि अशा प्रकारे जनजागृती करून महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर 40 वर्षापासून लढतो आहे पूर्ण फ्रॉड इलेक्शन होत आहे चॅलेंज आहे माझं सगळे चुपचाप बसले आहेत जेवढे काही डॉक्टर शिकलेले आहेत इंजिनियर PhDचे हा कल्लूरकर सायंटिस्ट देशाचं गुपित विकणारा काही यांच्याकडे ॲक्शन नाही आणि त्यानंतर बघा दादांनो जेवढे हिस्ट्रीचे डॉक्टर सगळे गुलाम बघा लॉचे डिग्री घेतले गुलाम कोणाच्या टोळ्यात नाही हा महाराष्ट्र अरे शूद्र अतिशूद्र निघतंय आवाज या बाळासाहेबांसोबत सगळ्यांनी मिळून मी करतो सगळ्यांना शिक्षण देतो फुकट सगळ्या कास्तकाराचं माफ करून दाखवतो एवढं माझा अभ्यास आहे मी पण इंजिनियर आहे माझा गुरु आहे मामद देशमुख आणि कांशीरामच्या ऑफिसमध्ये निघालं पूर्ण अभ्यास केलेला आहे अमेरिकेतसुद्धा जाऊन हा खोटा आदिवासी आहे महाराष्ट्रातला हलबा समाजाचा मरून जाईल पण बोलत राहील आणि चॅलेंज आहे या पुण्यामध्ये असेल तर करा चॅलेंज कुठं आहे रे ब्रह्मा असं अन्याय त्याच्या कुठं आहे का जगाच्या पाठीवर 21 सदीत अरे तुम्ही काय करा SIR करा हिटलरच्या अवलाद 3 वर्षाच्या पोरला कापून बलात्कार करतात एखादी निघते का बाई हां कोथरूडमध्ये जवान पोरींना आमच्या 3 दिवस मारतात सोमनाथला मारलं आणि इतके कोर ललित प्रभातनी मार्च 25 मध्ये हा ललित प्रभात यांनी पुलवामामध्ये 19 मध्ये हा DGI होम मिनिस्टर अंडरमध्ये यांनी 40 पोरांना मारलं देवेंद्रला सोडून दिलं टेररिस्टला आणि एप्रिल याच्यामध्ये या माणसाने महाराष्ट्रातल्या 26 लोकांना मारलं यांना दंगा करायचा होता हिंदू मुस्लिम म्हणून एकाच्या तोंडात आवाज निघत नाही दादांनो किती कूर आहे ते कोण आहे काँग्रेस कोण आहे राष्ट्रवादी कोण आहे तो मुतुका कोण आहे तो 1500ला घेणारा क्या धाडी क्या पडी कोण आहे हिंदू मुस्लिम दंगा करणारे श्रीकृष्ण आयोग बघा काढून कोण आहेत हे संगी आणि दादांनो 52 पासून आज बघा मेजॉरिटी 31 खासदार आर्य आणि निजामी मराठ्यांचे 4 आमचे संविधानाचे देशद्रोही STचे 6 बाबासाहेबांचे दुश्मन हे शंकरराव चव्हाणच्या अवलादी तेली कुणबी कलार आणि त्यानंतर 7 संविधानाचे देशद्रोही बाबासाहेबांचे आणि बघा किती किती गुंडे मवाली शिक्षण सम्राट डीम युनिव्हर्सिटीचे राजे शिक्षणाचे राजे
शुगर फॅक्टरीचे राजे, फॅक्टरीचे राजे, कार्पोरेट बँकचे राजे, कार्पोरेटचे राजे आणि राजकारणाचे राजे, सगळे आणि टुणटुणं आणलेलं आहे. आज 30 वर्ष झाले तुमचं एक मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिलं. स्वाभिमानाने जगाला. हजारो वर्षापासून शिक्षण नाही, त्यानंतर पोट भरायला नोकरी, स्वाभिमानाने जगायला. आणि आम्ही 90% लोक 5,000 वर्षापासून 50 भरत आहे. कुठं आझादी मिळालेली आहे? कुठं आहे का असं? या जगाच्या पाठीवर आणण्यात आहे. आणि महाराष्ट्रात त्यांचे माय आणि बाप आहेत. तेव्हा माझं स्लोगन आहे का, 2च पार्ट्या त्या भारत आहे. एक आहे कांशीराम आझाद समाज पार्टी, दुसरी आहे वंचित बहुजन आघाडी. आमचे बाळासाहेब आंबेडकर जीव द्यायला तयार आहेत, आम्ही सुद्धा जीव द्यायला तयार आहे. ज्या दिवशी बाळासाहेब होईल, सगळ्या मराठ्यांना, गरीब लोकांना, सगळ्यांना मी फुकट शिक्षण देतो. आणि बाळासाहेब ठाकरे म्हटले होते, का रे बामना कुठून पैदा झालास, का रे मुसलमान कुठून झालास, का रे दलित कुठून झालास, का रे आदिवासी कुठून झालास, का रे ओबीसी कुठून झाला. आणि आज अरे 21व्या सदीमध्ये आहात तुम्ही तुमच्या आईच्या याला दुश्मनी करता, तुमच्या पोरांसाठी. ह्या नांगरे पाटील आणि हा मुंड्याला म्हणतो, अरे तुम्ही बलात्कारी खुनी लोकांच्या तुम्ही चमचेगिरी करता स्वतःच्या स्वार्थासाठी. तुमच्या नातेवाईकांना कोण न्याय देईल? आणि नाव घेता बाबासाहेबाचं, शरम नाही वाटत तुम्हाला? आतंकवादी देशद्रोही. आणि महाराष्ट्रातलं फॅशन बघा, बलात्कारी बाबा येतो संध्याकाळ झाली का, सगळे हे गुंडे मवाली आतंकवादी खासदार आमदार मिनिस्टर अरे 20 पोते. आणि त्या महाराजाला म्हणतात 35 वर्षाची चिकणी आहे तुमच्यासाठी, मस्तपैकी आहे महाराज. त्यानंतर हा येतो गुंडा मवाली आतंकवादी आमदार खासदार मिनिस्टर. बघा मजा. ते पोरं असतात, पोरांना भोसडीच्यांनो तुमची सोय केली आहे बाहेरमध्ये चिकन मटन दारू. आणि त्यानंतर तो येतो आणि त्याच्या मागे तो आतंकवादी कमिशनर पू करून. आणि संपलं कानात सांगतात, खंडाळ्याला नाही पुण्यातला त्या हॉटेलमध्ये जायचं बरं का, 22 वर्षाची आहे चिकनी. अरे काय हे राजकारण, डूब मरा हरामखोरानो तुम्ही. SC ST OBC मारण्याचे शिकलेल्या लोकांना कधी डोळे उघडतील? अरे एवढी भयानक परिस्थिती आहे दादांनो. माझी मुलगी प्रेग्नंट आहे, नातीन प्रेग्नंट आहे, सून प्रेग्नंट आहे आणि मुलगी प्रेग्नंट. मुलगी झाली त्यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला तर धमाली. अग्निवीरच्या नावाने बघा कसं मारलं सोमनाथला कुत्र्या बकऱ्यासारखं. सुप्रीम कोर्ट म्हणतो हे करतात. याच महाराष्ट्रात आहे दादांनो, उघडा डोळे. हा महाराष्ट्र अतिशुद्ध आहुती दिली आहे. खोटा इतिहास आहे. एकाच्या टोळ्यातला आवाज निघत नाही आणि सगळ्यात बदमाशी प्रेस मीडिया. तेव्हा माझं स्लोगन बघा एकच आहे महाराष्ट्रात, बहुजन वंचित आघाडी आणि देशाच्या पातळीवर कांशीराम आझादपर्यंत. ऐका माझं स्लोगन. खोटा असेल तर चॅलेंज करा 1%. मौत के सौदागर पहलगाममध्ये मारलं यांनी. आणि आमच्या भावाला 100 कोटीला बिचाऱ्याकडे 2 जोडी चपलाची आहेत. 2 जोडी पेन आहे, 4 कपडे 2 मूडमध्ये राहतो. त्याला रिस्पेक्ट 5 वेळचा मलिक साहेब राज्यपाल. बघा किती कूर आहेत. बघा हे फलटणचं उदाहरण. आज आमची बहीण जाणार आहे तिथं, सुषमा स्वराज. काय असो बिचारी आली ना अक्कल, म्हणजे भाडीत गेलं राजकारण, काही घेणं नाही मला. हे अशा आमच्या बाया तयार व्हा तुम्ही. आणि या पद्धतीने स्लोगन बघा, मरेंगे मिटेंगे संविधान को बचाएंगे. पूरे भारत देश में और महाराष्ट्र में EVM से 30 साल तक फ्रॉड वोटिंग के विरोध में सभी संविधानवादी और 90% मूल निवासी SC ST OBC माइनॉरिटी के लोगों ने मिलकर एडवोकेट बाळा साहब आंबेडकर जी के नेतृत्व में EVM आणि ह्या 4 पार्ट्याने म्हणून जनसुरक्षा कायदा आमच्या सगळ्या लोकांना मारला. जनसुरक्षा कायदा के विरोध में सभी संविधानवादी लोगों ने मिलकर जन आंदोलन करके अपने भारत देश की और महाराष्ट्र की किसी जाति की, किसी धर्म की बेटी, बहू, माँ, बेटे के स्वाभिमान के लिए. आम्ही संविधानालाही मानतो, बुद्धालाही, पण हे नका विसरू, संभाजी महाराजांचा बदला घेणारी हीच कोम आहे. 7,42,000 पांढरे टोपीवाले गरीब पाय चपलते, हे तर काळी टोपीवाले आहेत. रामखोस जगातल्या आतंकवादी देशद्रोही आमदार खासदारपासून पोलीस कमिशनर सगळं हे बसलेले आहेत. आणि त्यानंतर वेळ जर आली बघा, संविधान पहलगाममध्ये आमच्या 2 अतिशुद्धांचा पोरी दीक्षाभूमी वाचवली. आणि हे पॅन्थर स्वतःला पॅन्थर म्हणतात. अरे तुम्ही पॅन्थर नाही, संविधानाचे देशद्रोही आहे. सगळ्यांनी मिळून वेळ आली तर भीमा कोरेगाव करून बलिदान करू. आझादी की तिसऱ्या जय शिवराय, जय भीम, जय संविधान. मी छोटे छोटे व्हिडिओ बनवतो दादांना, मोठे व्हिडिओ पण आहेत माझे, पूर्ण 5,000 वर्षात 75 वर्षात. आणि ज्याला चॅलेंज करते चॅलेंज करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.